शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची जी आहे अपडेट आलेली आहे. कर्जमुक्ती होणार मित्रांनो, काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेऊया. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा वायदा सरकारने इलेक्शनच्या अगोदर केला होता, परंतु अद्यापपर्यंत कर्जमुक्ती मिळालेली नाही. त्यासाठी राज्य सरकार विरोधात सुप्रियाताई आलेल्या आहे. एल्गार घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी होम पिचवरून आंदोलन केले आहे सुरू. तरी मित्रांनो, जाणून घेऊया या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे. बारामतीवरून ही बातमी आलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे जाहीरनाम्यामध्ये सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमुक्त करा. मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहे. कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त भाव मिळावा म्हणून खासदार सुप्रिया सुळे, योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमधून जन आक्रोश आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे. तर शेतकरी मित्रांसाठी जी आहे महत्त्वाची ही वार्ता आहे. कर्जमाफी यांनी घोषणा केली होती, परंतु अद्यापपर्यंत कर्जमाफी केलेली नाही. तसेच दुधाचे दर, कांद्याचे दर हे घसरलेले आहे. त्याच्यामुळे जन आक्रोश आंदोलन सुरू झालेलं आहे. कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आता रस्त्यावर आलेले आहे. बारामतीतील 3 हत्ती चौकात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठिय्या मांडला आहे. त्यांच्या समवेत युवा नेते योगेंद्र पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत. गेल्या आठवड्यात सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण भागात दौरा केला होता. यावेळी बहुतांश गावामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचा दराचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या. त्याचीच दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या होम पिचवर राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, आपणा सर्वांना ठाऊकच आहे, कांदा भारतीय बाजारात पडून आहे. निर्यातीची बंद झालेली आहे. काय आहे जाणून घेऊया. परिणामी ग्रामीण भागातील अर्थचक्र हे थंडावलेले आहे, कारण कांदा भारतीय बाजारात पडून आहे. दुधाला रास्त भाव मिळत नाही आहे. मिळाला तर हे चक्र पुन्हा एकदा जागेवर येऊ शकते. तसेच जिरायती व बागायती क्षेत्रांमध्ये देखील कांदा लागवड करत असतात. मात्र कांदा निर्यात शुल्क लागू केल्यामुळे कांद्याच्या निर्यात शुल्क लागू केला, त्यामुळे व्यापारी कांदा हा निर्यात करू शकत नाही. कांदा भारतीय बाजारात पडून राहिल्याने कांद्याचे दर कमालीचे घसरलेले आहे. म्हणून जे आहे मित्रांनो, याच्यावरचं जे शुल्क आहे तर ते सरकारने जर रद्द केलं तर कांदा हा निर्यात होऊ शकतो. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीनं बारामतीमधून जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. या मोर्चाला दूध उत्पादक शेतकरी, महिला आणि युवक युवती यांनी हजेरी लावलेली आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे कर्जमाफी तसेच मित्रांनो, याच्यामध्ये दुधाला भाव आणि कांद्याला जे आहे भाव, याच्यासाठी हा एल्गार पुकारलेला आहे. तरी तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त जे आहे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.